महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। आभाळ भरून येतंय पण बरसत नाही। पांढरं सोनं पिवळं पकडल्यानं बळीराजा संकटात। आभाळ भरून येतंय पण थेंबही बरसत नाही आणि याच ढगाळ वातावरणाकडे हताशपणे पाहत धुळे जिल्ह्यात शेतकरी हवालदिल झाला आहे। गेल्या अनेक दिवसापासून पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावत जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे। विशेषतः महिनाभरापूर्वी लागवड केलेल्या कपाशीच्या पिकाला या पावसाच्या खंडांचा मोठा फटका बसला आहे। शेतात उभ्या असलेल्या कपाशीची पानं आता पिवळी पडली असून पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे। सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे की आता जरी पाऊस परतला तर पिकांची वाढ होईल पण उत्पादनात मोठी घट निश्चित मानली जात आहे। त्यातच भर म्हणून पाऊसही नाही आणि कडक ऊनही नाही अशा सततच्या ढगाळ हवामानामुळे पिकांवर आता रोगराई पसरायला सुरुवात झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवलं आहे। एकीकडे पावसाअभावी करपून जाणारं पीक आणि दुसरीकडे रोगराईचा वाढता धोका, यामुळे केलेला खर्चही वाया जाण्याची भीती बळीराजाला सतावत असून त्याचे डोळे आता केवळ आभाळाकडे लागले आहे। काय नेमकी परिस्थिती आहे पावसाअभावी? धुळे जिल्ह्यामध्ये पावसाच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात खंड पडत आहे आणि त्या खंडांमध्ये अशाही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली, पण मागील 1 महिन्यापासून लागवड केल्यानंतर ही कापसाचे 10-10, 15-15 दिवसाचे मोठे खंड असल्यामुळे कापूस हा फक्त 10 दिवसाचा 15 दिवसाचे त्याची वाढ झालेली आहे। कापूस हा पिवळा पडलेला आहे व त्यानंतर त्याची वाढ खुपलेली आहे। जरी आज पाऊस आलाही तरीही कापसाचं उत्पादन हे शेतकऱ्यांना 50% हे घटणार आहे। कापूस हे 6 महिन्याचं पीक असतं आणि त्याला 6 महिने पूर्ण पावसाळा लागतो, म्हणजे 4 महिने तरी त्याला पावसाळा हा पूर्णपणे मोठा खंड असल्यामुळे कापसाची वाढ ही प्रचंड मोठ्या प्रमाणात खुंटल्यामुळे कापसाचं उत्पादन हे 50% घटणार आहे व शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड हे भोगावं लागणार। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।